जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये काल मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला। पाचोरा आणि जामनेर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे अनेक गावांचा या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे। आपण आता पाचोरा तालुक्यातला खडकदेवळा या गावावर आहोत आणि या ठिकाणी जी आहे घाटनांदरा परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे या ठिकाणचा हिवरा धरण जे आहे ते ओसंडून वाहत आहे आणि त्यामुळे या नदीला जो आहे पूर आल्यामुळे या ठिकाणी या दोन्ही गावांचा जो संपर्क आहे तुटलेला आहे। आपण आता खडकदेवळा गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर दुसऱ्या बाजूला खडकदेवळा बुद्रुक डोंगरगाव अशी वेगवेगळी गावं आहेत, तर या बाजूला खडकदेवळा खुर्द अशा पद्धतीने गावं आहेत। मात्र पुराचं पाणी हे पुलावरून वाहत असल्यामुळे पुराच्या पाण्यामुळे या ठिकाणी या गावांचा संपर्क तुटलेला आहे। अनेक ज्या बसेस आहेत या ठिकाणी सकाळी ज्या परतीच्या प्रवासासाठी निघाल्या होत्या मात्र त्या परत बस स्थानकाकडे रवाना झालेल्या आहेत। या ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे जे आहे प्रशासनाच्या वतीने जे आहे सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। पाचोरा आणि जामनेर तालुक्यामध्ये जे आहे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि या पावसामुळे जे आहे मोठ्या प्रमाणावर नद्या नाल्यांना पूर आलेला आहे। जामनेर तालुक्यामध्ये चिचखेडा गावाजवळ असलेल्या खडकी नाल्याला सुद्धा पूर आल्यामुळे जळगाव आणि जामनेरचा देखील संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवरून जिल्हाधिकारी असतील वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी देऊन नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची कारवाई करण्याची या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे। मात्र सध्या तरी जळगावसह अनेक तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नद्या नाल्यांना पूर आला असून अनेक घरांचे देखील नुकसान झालेलं आहे। अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे तर काही गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। पुराच्या पाण्यामध्ये वाहनं घेऊन जाऊ नये किंवा स्वतः जाऊ नये, धोका पत्करू नये असं आवाहन या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।